नमस्कार, गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। गीताज रेसिपीमध्ये आज आपण कच्ची दाबेली कशी बनवायची आणि त्याचा मसाला कसा बनवायचा, मसाला बनवून आपण कच्ची दाबेली बनवणार आहोत। तर मसाल्याचं साहित्य आता आपण पाहू काय काय आहे ते। दाबेली मसाल्याचे साहित्य: 1 वाटी धने घेतलेत, त्याच वाटीने अर्धी वाटी जिरे घेतलेत, दालचिनीचे 1-1 इंचाचे असे 3 ते 3 तुकडे घेतलेले आहेत, 7 ते 8 लवंगा घेतलेत, 4 मसाला वेलची घेतलेत, 1 चमचा मिरे घेतलेत, पाव चमचा हळद, अर्धा चमचा बॅडगी मिरची आणि अर्धा चमचा साधं तिखट घेतले आणि अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड। आता हे सगळं भाजून घ्यायचं आहे। तर एक भांडं गॅसवर ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण धणे भाजूया। धणे चांगले भाजून घ्यायचे आहेत। एवढा धणे आपले चांगले भाजलेले आहेत, ते एका ताटामध्ये काढायचे आहेत। आता जिरे भाजून घेऊया। जिरेही भाजून झालेले आहेत, तेही काढायचे। आता दालचिनी, मिरे, लवंग आणि मसाला वेलची हे भाजायचं आहे। हे सुद्धा मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं आहे चांगलं। हे सर्व भाजून गार करून घ्यायचं आहे। आता गार झालेलं आहे। आता हळद, मिरची पावडर आणि सायट्रिक ॲसिड हे इथं घेतलेलं आहे। आता आधी सुरुवातीला धने, जिरे, लवंग हे सगळं बारीक करून काढायचं आहे, थोडं फिरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हळद, लाल मिरची, सायट्रिक ॲसिड हे सगळं घालायचं आहे। हे सगळं एकदम बारीक झाले। आता हा मसाला एका एअरटाईट डब्यात आपण काढून ठेवायचा आहे आणि हा मसाला आपण कच्ची दाबेली बनवायला वापरायचा आहे। दाबेली बनवायचं साहित्य पाहूया। पाव वाटी सुके खोबरे घेतले, मसाला शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी आणि मसाला काजू घेतलेत पाव वाटी। मसाला शेंगदाणे म्हणजे एक भांडे घ्यायचं, त्यामध्ये तेल टाकायचं, तेल थोडं कडवायचं आणि गॅस बंद करायचा, त्यात तिखट टाकायचं, मीठ टाकायचं आणि शेंगदाणे टाकून हलवायचं। तसंच काजूचंही करायचं आहे। अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे, तूप घेतलेलं आहे, पुदिना चटणी आणि गोड चटणी घेतली आहे आणि शेव घेतले अर्धी वाटी। इथं अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेत, ते स्मॅश करून घ्यायचे आहेत। असं हे स्मॅश करून घ्यायचे आहेत। आता एक भांडं ठेवलेलं आहे गॅसवर, त्याच्यात एक 5 ते 6 चमचे तेल टाकायचं आहे। तेल कडलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडी मोहरी टाकायची आहे आणि इथे पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे आपण जो मसाला तयार केला आहे तो घेतलेला आहे कच्ची दाबेलीचा, आणि तो तेलामध्ये टाकून तेलामध्ये चांगलं भाजायचं आहे आणि त्यात बटाटे स्मॅश केलेले ते घालायचे आहेत। बटाटेही चांगले त्यात मिक्स करून घ्यायचे आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं हलवायचं आहे। एकसारखं मसाला सगळ्या बटाट्यांना लागायला पाहिजे। एकसारखं असं लागलेलं आहे आणि त्यात थोडे शेंगदाणे घालायचे आहेत आणि थोडेसे काजू घालायचे आहेत, थोडे थोडेच टाकायचे आहे। आता हे चांगलं हलवायचं आणि ह्याला 2 मिनटं वाफ आणायची आहे। आता ही 2 मिनटं वाफ आणून झालेली आहे। चांगलं हलवायचं आहे, 1 मिनिटभर हलवून गॅस बंद करायचं आहे। आता एक ताट घ्यायचं आहे आणि ते ताटामध्ये आपण जो मसाला आता बनवलेला आहे तो मसाला काढायचा आहे आणि या ताटामध्ये एकसारखा सगळा पसरून घ्यायचा आहे। असं एकसारखं पसरून घ्यायचं आहे। आता एकसारखं पसरलेलं आहे, त्याच्यावर खोबरं टाकायचं आहे, सुक्या खोबऱ्याचा किस आपण घेतलेला होता तो। त्याच्यानंतर शेंगदाणे घालायचे आहेत, सगळीकडे थोडे पसरायचे आहेत। शेंगदाणे झाल्यानंतर काजू घालायचे आहेत, काजूही थोडे घालायचे आहेत वरती, आणि त्याच्यानंतर डाळिंबे घालायचे आहेत। डाळिंबे घालून झाल्यानंतर शेव घालायचे आहे थोडी सगळीकडे, आणि असं हे आपण हे कच्ची दाबेलीच्या मसाल्याचं हे असं ताट बनवून घ्यायचं आहे। आता हे आपण लादीपाव आणलेले आहेत, कच्ची दाबेलीचे लादीपाव असे थोडे जाडसर असे भेटतात, ते पाव आणलेले आहेत।
हे आधी मधून आपण सगळे कट करून ठेवूया, म्हणजे ऐनवेळी आपली गडबड होत नाही. हे सगळे कट करून ठेव. आता हे कट करून ठेवलेले ब्रेड आपण हे सगळे भरून ठेवणार आहोत. ह्यात मसाला भरून ठेवायचा आहे आणि तुम्ही जेव्हा खायला बसाल तेव्हा आपण तो भाजून दिला तरीही चालेल. तर एका बाजूला पुदिना चटणी लावायची आहे आणि दुसऱ्या बाजूला गोड चटणी लावायची आहे. आणि ह्याच्यात 1 टेबलस्पून मसाला भरायचा आहे, दाबेली मसाला भरायचा आहे. आणि त्याच्यावर शेंगदाणे घालायचे आहेत, काजू घालायचे आहेत आणि डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत. आणि हा पाव बंद करायचा आहे आणि कडेलाही थोडा मसाला लावून घ्यायचा आहे. सगळीकडे असा मसाला लावून घ्यायचा आहे आणि हे सगळे असे पाव आपण भरून ठेवायचे आहेत. असे हे सगळे पाव भरून ठेवायचे आहेत. आणि आता ब्रेड आपण भाजायला घेऊया. एक तवा घ्यायचा आहे, तव्यावर तूप टाकायचं आहे. इतर तुम्ही तुपाच्या ऐवजी बटरही वापरलं तरी चव चांगली लागते. आणि त्याच्यात असे 2 पाव ठेवायचे आहेत. तुम्ही 2 ठेवा, 4 ठेवा, तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. ह्याला जास्त दाबायचं नाही आहे, अगदी अलगदच फिरवायचे आहेत. आता हे उलटवायचे आहेत पाव आणि इकडेही थोडे तूप सोडायचे आणि इकडूनही खरपूस असे भाजायचे आहेत. आता हे आपले पाव भाजलेले आहेत. भाजलेले पाव हे ताटात एका काढायचे दोन्हीही. हे चांगले असे खरपूस भाजलेले. आता ही शेवची प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण जे पाव भाजलेले आहेत ते असे शेवमध्ये बुडवायचे आहेत. जो मसाला कडेला लावलेला आहे त्याला शेव चांगली लावून घ्यायची. दुसराही तसाच करायचा आहे. तेव्हा शेव चांगली लावून घ्यायची. अशा पद्धतीने सर्व पाव करून घ्यायचे आहेत. आता आपली कच्ची दाबेली तयार झालेली आहे. तुम्हाला कच्ची दाबेलीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा. माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा. धन्यवाद.